ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण माणतुंगा आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 19, जे सूर्यचंद्राची अनुपयोगिता उच्चाटनरोधक काव्य आहे। किं शर्वरीषु शशिनाह्नि विवस्वता वा युष्मन् मुखेन्दुदलितेषु तमः सुनाथ निष्पन्नशाली वनशालिनि जीवलोके कार्यं कियज्जलधरैर्जलभारनम्रै। हे नाथ, आपल्या मुखरूपी चंद्रिकेने अंधार नष्ट झाल्यावर रात्री चंद्राचा व दिवसा सूर्याचा काय उपयोग? भूतलावर धान्य पिकून गेल्यावर ढगांचा काय उपयोग आहे? अर्थात काही नाही। ज्याप्रमाणे पिके भरून गेल्यावर धान्य पिकणाऱ्या देशावर पाऊस पडणे व्यर्थ आहे, कारण त्या पाण्याचा चिखल होण्याशिवाय काहीही उपयोग होत नाही। त्याप्रमाणे जेथे आपल्या मुखरूपी चंद्रिकेने अज्ञान अंधकार नष्ट होऊन गेलेला आहे, अशा ठिकाणी रात्री चंद्राचा अथवा दिवसा सूर्याचा काय उपयोग? परविद्याच्छेदक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो विद्याहराणं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रां ह्रीं ह्रूं रः यक्ष ह्रीं वषट् नमः स्वाहा। यंत्रविधी आहे। प्रातःकाली शुद्धतापूर्वक यंत्र विराजमान करून शुद्ध पिवळे वस्त्र धारण करून पिवळ्या आसनावरती, आणि हे आसन आंब्याच्या लाकडाचं असावं, त्याच्यावरती पिवळे वस्त्र घालून आपण त्याच्यावरती बसावे, पूर्व दिशेला मुख करून। सुखासनामध्ये एकाग्रतापूर्वक 19व्या नंबरचे काव्य, वृद्धी जाप्य आणि मंत्र असा 108 वेळा उपयोग करावा। दशांग धूप घालावे, आराधना करावी। याच्याने उच्चाटनादिरोधक परविद्याच्छेदक फल प्राप्त होते। मंत्र आहे ओम ह्रीं सकलकाल दोषविनाशनाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण काव्य क्रमांक 19 नंबर ऐकलो। उद्या आपण भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 20 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।